या ठिकाणी असणारं
आदित्य मंदिर ओसरेगाव सडेवाडी त्याचप्रमाणे नवतरुण मित्र मंडळ यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करते. त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी ही डबलवारी करण्याची संधी दिली, पाण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे या डबलवारीसाठी मी बुवा स्वतः श्री समीर रामानंद लिंग रोहनाथ कासानी भजन मंडळ गाव कोकण तालुका गोवा जिल्हा सिंधुदुर्ग मला पाठवासात करताय ते सुप्रसिद्ध पाठवासात ओंकार दुखंडे तबला साथ करताय ते सागर कदम आणि माझे भजन मंडळ. त्याप्रमाणे डबलवारी सांगण्यासाठी आमच्या जोडीला असते आजच्या एका रात्री पुढचे आमचे प्रतिस्पर्धी ज्यांचे या ठिकाणी बरेचसे भजनाचे कार्यक्रम झाले ते आदरणीय आमचे मित्र अभिषेक शिरसाट नवतरुण कोटेश्वर प्रसादी भजन मंडळ गाव हरकुळ गुरु त्यांना पाठवासात करतात ते सुप्रसिद्ध पाठवा त्यांच्या घरी गुरुपौर्णिमा उत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्या पाठवा वाजवण्यासाठी ते जोरदार टाळ्या त्यामुळे त्यांना तबला साथ करतायत ते अभिषेक सुतार आणि त्यांचे भजन मंडळ पाठवा साथ करतात ते बरीच वर्ष नामांकित भजनी बुवांना यांनी पाठवा साथ केला ते आज अभिषेक शिरसाट बुवा यांना पाठवा साथ करतायत ते सर्वांनी आमचे मार्गदर्शक तेजस्वी पाटील यांनी सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लागल्या आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी अनेक वर्ष भजन सेवा या मंडळामध्ये केली आहे. निस्वार्थी प्रेम आणि निस्वार्थीपणा त्यांनी दाखवलेले ते सर्वांनी जनार्दनची धाडी वापरतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय प्रदीप सावंत उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी बक्षीस आलं ते सुप्रसिद्ध दशावतारी पकवाज गजाननजी परब उर्फ मामूरकर यांच्याकडे 101 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे समाजसेवक सन्माननीय रोहिणी राणे यांच्याकडे सुद्धा 101 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आहे. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लागले आभार व्यक्त करतो. कार्यक्रमासाठी महिला वर्ग उपस्थित आहेत त्यांची सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लागला आभार व्यक्त करतो. सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे मनोज सावंत इथे जोरदार माझ्या भावासाठी टाळ्या वाजवू दे. आता आवाज वाढव. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं YouTube चॅनलचे मालक उपस्थित आहेत. नावं सगळ्यांची लक्षात नाही पण उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया. मनोरंजन नक्की होणार त्यात काय वाद नाही. ताती परब यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलेले आहे. स्वीकार करतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय श्रावण महिना आज पहिला श्रावण सोमवार आहे. सुंदर बुवांनी सुरुवात केलेली आहे. सुरुवातीकच बुवा श्रावण महिन्याची सुरुवात म्हटल्यानंतर काही लोक संकल्प करतात हे की नाही. तर तुम्ही सुरुवातीकच पहिल्या श्रावण सोमवारातच मला वारेली म्हटलं वार झालं की कार्यक्रम हा असंच खेळ झाला पाहिजे. वाट घालून आपण लोकांना काय देणार. वाट घालणारे आता अशी खेळ अरे तुम्हाला सांगते धीर धर मी येत राहा मी नाही दिसू. सन्माननीय शैलेश सावंत वायगवडे यांच्याकडनं 101 रुपयाचं
बहुमोल असं पारितोषिक आहे. सततचे कार्यक्रम चालू आहेत. थोडासा त्रास, प्रवासाचा त्रास आणि थोडासा शरीर यष्टीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. कारण बुवाने सांगितलं आमच्या पाठी हात दोन बरेच जण लागलेले आहेत, त्याच्यामुळे असं कदाचित ठीक आहे. पण आपण घाबरायचं नाही, आपण पुढे पुढे चालत राहायचं. मागे काय होणार बघायचा, पण जेव्हा आपल्याला चांगलं व्हायचं असेल तेव्हा वाईट होईल ते कधी बघायचं नाही. असं ते प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करू. जिसने तेरा नाम लिया, जिसने तेरा नाम लिया, कीर्ती हराची मुखी बोलवेना, कैवल्य दाता मनुजा कळेना, एकारनाथ विषंगिकारी, जवीन शंभो माझा कोणतारी, शंभो शंभो जवीन शंभो माझा कोणतारी, जवीन शंभो माझा
जपाचा दाता श्री सत्यनारायण रामदेवता श्री लिंगरवळनाथ श्री ताळमुंजेश्वर शंभुरामेश्वर शिवकामेश्वर शिवराटेश्वर भगवती पावनी भवानी अंबिके जगदंबे कुलस्वामिनी दुर्गा भवानी आई शिवराई सातेरी हेतुबाई महाबली माती तुझा स्वामी समर्थांचा सुंदर भजनाची सुरुवात बुवानी केलेली आहे आणि सुंदर असं बोललेले सुद्धा आहे. बुवांना 3 वर्ष या ठिकाणी तिसरी संधी आहे. माझ्या माहितीप्रमाणे मला सुद्धा तिसरी संधी आहे. 1 वर्ष तुम्ही 1 वर्ष लोके आणि आता परत तुम्ही. त्यामुळे समसमान संधी आहे. टेन्शन नाही घ्यायचा. फक्त बक्षीस जास्त वाटतं बघूया. तुझं काय विषय नाही. तुला बारशाचं भजन असलं तरी बरं कसं भजन असलं. पण आज एका फोनवरती भजन कसलंही असू दे, वेळ असेल तर धावत येणार आणि भजन करून जाणार. अभिषेक शिरसाट काय देव मिळणं गरजेचं नाही. मला देव मिळणं गरजेचं नाही, पण देव कळणं गरजेचं आहे. आणि ते कोणाला कळलं असेल तर या सडेवाडीतल्या लहान मुलांना, शाळेतल्या मुलांना कळलं आणि त्यांनी या देवाची स्थापना केली. बरोबर की नाही. आणि आज बाधित देव वा श्रावण सोमवारचा पहिला दिवस. आज ही सडेवाडीची मुलं आणि त्यांचं जुनं मंडळ आज हा एकत्र येऊन कार्यक्रम करतात. आज त्यांचा गणवेश जरी पाहिला तरी एकाच रंगाचे सदरे, उत्तम प्रकारची सोय, जेवणा जेवणाची सगळं व्यवस्थित, नियोजन अप्रतिम. कारण बुवा काय चांगदेवाला अहंकार झाला. चांगदेवाला अहंकार झाला तो वाघावरून आला. लक्षात दिला. चांगदेवाला अहंकार झाला तो वाघावरून आला. पण माऊलींनी निर्जीव भिंत चालवली. का? कारण भक्तीमध्ये शक्ती आहे आणि ती भक्ती या सडेवाडीमध्ये एकदा जोरदार सडेवाडी. चांगले तर चांगले ना. आज निस्वार्थीपणे भजन करतात. इतकी वर्ष बुवा पैशाचा एका पैशाचा ह्या नाही. तर आम्ही बाहेर गेलो तर एवढे घे ते सांगायचं नाही. तो विषय नाही. पण असं दे मनोरंजन नक्की होणार. तसं गुलाम चांगला वादेली म्हटल्या म्हणून वाद काय घालून घेऊच नाही. कारण त्याची हिंमत नाही माका भिडायची. त्या दिवशी माका फोन केलाय नसो समीर बुवा काय झालं काय म्हणता. एक प्रॉब्लेम झाला समीर बुवा मला प्रॉब्लेम झाला. म्हटलं काय झाला. मला म्हणता जवळचा दिसत नाही. मी म्हटलं जवळचा दिसत नाही तर चष्मा लावा. तो म्हणता चष्मा लावलंय रे. पण चष्मा लावले काही शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. मग मी म्हटलं चष्मा काढ. म्हणता रे तो चष्मा काढून झालो पण चष्मा काढले तर तुम्ही शेजारी दिसत नाही. अशी याची परिस्थिती. काढले ते तू घे. पत्रामुळे समजत नाही.
Hare